नमस्कार छोट्या दोस्तांनो, मी तुमची प्रज्ञा मावशी. आज तुम्हाला राखी पौर्णिमेनिमित्त छानशी गोष्ट सांगणार आहे. तुम्ही जशी तयारी करताय ना, तशी गुणीसुद्धा अनुदादाला राखी बांधण्याची खास तयारी करत होती. खास म्हणजे काय, यावेळी तिने ठरवलं होतं की मी राखी विकत आणणार नाही, तर मी माझ्या हाताने बनवणार. तिच्या शाळेत तिला क्रोशाचा छानसा गोंडा बनवायला शिकवलं होतं. तर तिनेसुद्धा तिच्या आईच्या मदतीने लोकरीचा धागा पेन्सिलभोवती गुंडाळून 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 त्याचा मोठा गोंडा तयार केला. मग तो मध्ये कापून त्याचं छानसं फूल केलं आणि लोकरीच्याच एका धाग्याभोवती बांधून टाकलं. आता अशी रंगीबेरंगी केलेली राखी कधी एकदा आपल्या दादाच्या हातावर बांधते असं तिला झालं होतं. जशी गुणीची तयारी होऊ लागली तशी गुणी आडून आडून अनुदादाला विचारू लागली, ए अनुदा अनुदा 4 दिवसांनी काय आहे? मग अनुदादा विचार करून म्हणायचा, काय आहे बरं, काय बरं, अरे हां माझी चित्रकलेची परीक्षा आहे. आणि मग गुणीला फार वाईट वाटायचं, असं काय हा, त्याला तर काहीच माहिती नाही. 4 दिवसांचे 3 दिवस झाले, 2 दिवस झाले, 1 दिवस झाला, म्हणजे रक्षाबंधन उद्यावर येऊन ठेपलं. गुणीची चुळबुळ चुळबुळ चालूच राहिली आणि अनुदादा मात्र टेन्शन वाढवल्यासारखा, परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपल्यासारखा टेन्शनमध्ये दिसायला लागला. गुणीला कळेच ना, असली कसली ह्याची परीक्षा, दरवर्षी तर नसते, आता काय झालं ह्याचं. आणि एकदाचा राखी पौर्णिमेचा दिवस उगवतो. गुणी सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेते, शाळेला तर जायचंच असतं ना. पण सकाळी तिची सगळी तयारी करून औक्षणाचं ताट तयार करायला ती तिच्या आईला मदत करते. काय काय असतं औक्षणाच्या ताटात? हळद, कुंकू, निरांजन, अक्षता, अंगठी, सुपारी, अजून काय असतं बरं? खाऊ. गुणीच्या आईने केलेली नारळाची वडी असते, फुलं असतात आणि फुलांच्या खाली तिने केलेली राखी तिने दडवून ठेवलेली असते. हे सगळं ती तयार करते आणि आडून आडून बघत असते की दादाचं काय चाललंय बाहेर. दादा काही थांगपत्ता लागूच देत नाही. थोडीशी निराश असते, पण ते काही दाखवत नाही. कारण तुम्ही सांगा, भेटवस्तू थोडी बाजूला ठेवूया आपण, पण रक्षाबंधनाचा तो दिवस प्रत्येक बहीण आणि भावासाठी अगदी खास असतो की नाही. राखी बांधणं आणि बांधून घेणं दोन्हीही अत्यंत आनंददायी असतो. हे सुंदर नातं साजरं करण्याचा हा एक दिवस असतो. दरवर्षी वेगळ्या वेगळ्या आठवणी असतात आणि यावर्षीसुद्धा अशी एक सुंदर आठवण तयार होणार असते. तर गुणी तिच्या आईच्या मदतीने औक्षणाचं ताट घेऊन बाहेर येते. बाहेर बाबा आणि अनुदादा शेजारी शेजारी बसलेले असतात आणि त्यांच्या काहीतरी खाणाखुणा चालू असतात. तिच्या लक्षात येतं की ह्यांचंसुद्धा काहीतरी चालू आहे. ती विचारते, दादा म्हणतो, काय, कुठे काय? गुणी म्हणते, दादा माझं गिफ्ट. अनुदादा म्हणतो, गुणे कसलं गिफ्ट? ती म्हणते, जाऊ दे. आईच्या मदतीने ती दादाला कुंकू लावते. दोघी मिळून दादाचं औक्षण करतात. ताट आईच्या हातात राहतं आणि गुणी त्यातली राखी हळूच काढते आणि दादाच्या मनगटावर बांधते. दादाही तिला मदत करतो गाठ बांधायला. ती राखी बघून मात्र आश्चर्यचकित होतो. म्हणतो, गुणे राखी किती सुंदर आहे. गुणी म्हणते, माहितीये का, मी माझ्या हाताने तयार केली आहे. दादाला अत्यंत आनंद होतो. दादा म्हणतो, गुणे माझ्याकडून पण एक सरप्राईज आहे बरं का. काय काय आहे? आणि तो त्याच्या मागून सरप्राईज बाहेर काढतो. गुणी आणि अनुदादा लहान असतानाचा एक फोटो बघून अनुदादानी चित्र काढायचा एक मस्त प्रयत्न केलेला असतो. परीक्षा ही असते की गुणीबाईंना आवडलं पाहिजे ना. हे चित्र बघितल्यावर आई गुणीला बघून विचारते, गुणी दादा पास की नापास? आणि तिच्या डोक्यात प्रकाश पडतो की खरी परीक्षा हीच होती. गुणीला चित्र आवडलं तर अनुदादा पास, नाहीतर गुणीला ते चित्र म्हणजेच ती भेट खूप आवडते. आणि अशा प्रकारे यावर्षीची राखी पौर्णिमासुद्धा सुंदर आठवण घेऊन साजरी होते. दोस्तांनो, मला एक सांगा, तुमच्या राखी पौर्णिमेला
असं कोणतं खास गिफ्ट तुम्हाला बघायला आवडेल? तुमच्या बहिणींनी किंवा भावांनी असं कोणती खास भेट तुम्हाला दिलेली तुम्हाला आवडेल? अजून एक, हे चित्र म्हणजेच गुणी आणि अनुची ही आठवण तुम्हालाही आठवतीये? आठवत असेल तर गुणीच्या कोणत्या पुस्तकात तुम्ही हे चित्र पाहिलेलं आहे ते मला नक्की सांगा. या व्हिडिओच्याच प्रतिक्रियेमध्ये उत्तरं द्या. मी वाट बघतेय. पुन्हा भेटूया.